कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारोम हे माझं गाव आहे आणि माझ्या गावी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेचा सण कसा साजरा केला जातो तो मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आमच्या या दारोम गावामध्ये दोन प्रमुख ग्रामदेवतांची मंदिरं, एक सिद्धेश्वराचं आणि दुसरं पावणेदेवी आईचं मंदिर। ह्या दिवशी सगळे चाकरमानी आणि ग्रामस्थ एकत्र मंदिरात येतात। एका बाजूला महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो आणि दुसऱ्या बाजूला विधिवत देवाची पूजा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात होते ती हरिनाम सप्ताहापासून। पहिल्या दिवशी हरिनाम सप्ताह होतो, दुसऱ्या दिवशी तुळशीचा विवाह आणि त्याच्यानंतर शेवटचा कार्यक्रम त्रिपुरारी पौर्णिमा। मंदिरातले बाकीचे विधिवत कार्यक्रम आटपल्यानंतर वेळ येते ती नैवेद्याची। सर्वात आधी सिद्धेश्वरांना आणि इतर देवांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्यानंतर हाच महाप्रसाद भाविकांमध्ये ग्रहण केला जातो। महाप्रसादाचा कार्यक्रम आटपल्यानंतर वेळ होते ती पालखी प्रस्थानाची। सिद्धेश्वराची पालखी चंद्राच्या प्रकाशात अवघ्या रात्री प्रस्थान करते ती पावणदेवीच्या मंदिरात। अगदी धूमधडाक्यात जंगलाच्या वाटेने पालखी पुढे पुढे सरकत पावणदेवीच्या मंदिरात पोहोचते आणि तिकडे कार्यक्रम सुरू होतो टिपर पाजळण्याचा। सर्व सुवासिनी एकत्र येऊन देवीची ओटी भरतात आणि हा कार्यक्रम असाच कंटिन्यू पुढे चालत राहतो। तुझी निघे पावणा देवीच्या मंदिरात, टिपर पाझरला जाई नाचती गावकरी सगळे संजधने। पावणदेवीच्या मंदिरातले विधिवत कार्यक्रम आटपल्यानंतर सिद्धेश्वराची पालखी पुन्हा प्रस्थान करते मंदिराकडे आणि मंदिरात आल्यानंतर तिकडे सुरू होतो तो महत्त्वाचा म्हणजे टिपर पाजळण्याचा कार्यक्रम म्हणजेच दीपोत्सव। आणि हा दीपोत्सव झाल्यानंतर सुरू होतो तो कोकणातला पारंपरिक सोहळा म्हणजेच पालखी नाचवण्याचा सोहळा। प्रदक्षिणा घालत मंदिरा भोवती पालखी नाचवत। अशा प्रकारे माझ्या गावातला हा त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा संपन्न झाला। मी आशा बाळगतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला सुद्धा विसरू नका। तोपर्यंत मी तुमची रजा घेतो।